स्वारगेट आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीसोबत नको ते करणारा नराधम दत्तात्रय गाडे हा एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना हेरून त्यांची लूटमार करायचा, असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय। आरोपी दत्तात्रय रामदास गाडे वय वर्ष 36 याच्या विरोधात शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगरमधील सुपा पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल आहेत। या 6ही गुन्ह्यांमध्ये तक्रारदार महिलाच असून त्यापैकी एक गुन्हा विनयभंगाचा असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे नराधम गाडेचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत असून त्याने यापूर्वीही महिलांसोबत अशा प्रकारे इतरही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। बातमी सविस्तर पाहूया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। दत्तात्रय गाडे विरोधात दाखल असलेल्या 6ही गुन्ह्यांमध्ये तो एकट्या महिलांना फसवून लूटमार करत असल्याचं निदर्शनास येत आहे। बसची वाट पाहणाऱ्या महिलांना 4 चाकीत बसवून तो वेगवेगळी कारणं देत निर्जन स्थळी घेऊन जायचा। तिथं गेल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांना लुटायचा। यानंतर तो पीडित महिलांना अशाच निर्जन स्थळी सोडून पळ काढायचा। एका गुन्ह्यात आरोपीनं नगरहून पुण्याकडे जाण्यासाठी निघालेल्या महिलेला टार्गेट केलं होतं। तक्रारदार महिला नगर बस स्थानकात बसची वाट पाहत होती। यावेळी आरोपी गाडे तिथं 4 चाकी घेऊन आला। मी देखील पुण्याला चाललोय, तुम्हाला सोडतो असं त्यानं महिलेला सांगितलं। पीडित महिलेनं आरोपीवर विश्वास ठेवल्यानंतर त्यानं 4 चाकी निर्जन स्थळी घेऊन जात तिचा गळा दाबला आणि तिच्याकडील दागिने हिसकावले होते। नगरहून पुण्याला येणाऱ्या इतरही काही महिलांना गाडेनं अशाच प्रकारे टार्गेट केलं होतं, हे पोलीस तपासातून निष्पन्न झालंय। याशिवाय दुसऱ्या एका घटनेत नीरा इथं जाण्यासाठी न्हावरा फाटा इथं थांबलेल्या महिलेपाशी आरोपी गाडे 4 चाकीतून आला। त्यानं महिलेला चौफुला इथं सोडण्याचं आश्वासन देऊन 4 चाकीत बसवलं। यानंतर पुढे काही अंतर गेल्यानंतर आरोपी गाडे यानं चाक पंक्चर झाल्याचा बहाणा करून गाडी थांबवली। रस्त्यावरून कुणीही येत नसल्याचं पाहून त्यानं पीडितेला धमकावून तिचे दागिने लुटले होते।